हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या वारीच्या या अतिशय महत्त्वपूर्ण अशा 10 गिगावॅट इनगॉट अँड वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले वारीचे चेअरमन डॉक्टर हितेश जोशीजी, माझे सहकारी राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, पंकज भोयरजी, खासदार श्यामकुमार बर्वेजी, श्री किरीट जोशीजी, पंकज जोशीजी, अजय भैया संचेतीजी, श्री वीरेंद्र जोशीजी, आमचे सहकारी समीर मेघेजी, हितेश मेहता, या ठिकाणी उपस्थित आपले महाराष्ट्राचे उद्योग विभागाचे सचिव श्री अनबलगम, MIDCचे CEO श्री वेलारुसू, माझे सहकारी कौस्तुभ धावसे, नागपूरचे जिल्हाधिकारी, SP, संपूर्ण विभागाची आपली टीम, IG आणि सर्व टीम आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी हितेशभाईंचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प नागपूरमध्ये लावण्याचा निर्णय घेतला। विशेषतः त्यांची जन्मभूमी ही विदर्भातली असल्यामुळे आणि वारी हे जे त्यांचं गाव आहे त्या वारीच्या नावाने त्यांनी ग्लोबल कंपनी सुरू केली। जगाच्या 29 देशामध्ये ते आज ऑपरेट करतात, एक्सपोर्ट करतात आणि त्याच वेळी त्यांच्या मनात ही संकल्पना होती की आपल्या विदर्भामध्ये देखील आपल्या जन्मभूमीत आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला। डावोसमध्ये आम्ही करार केला आणि रेकॉर्ड वेळेमध्ये आज त्यांनी या प्रकल्पाचं या ठिकाणी भूमिपूजन केलं। त्याबद्दल मी त्यांचे आणि दोषी परिवाराचे मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज क्लीन एनर्जी हा एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे। आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जेव्हा COP26 मध्ये क्लीन एनर्जीचे टार्गेट्स घेतले की ज्यावेळी जगातले विकसित आणि विकसनशील राष्ट्र कुठेही करारबद्ध होऊन आपले एमिशन्स कमी करणे या संदर्भात कमिटमेंट द्यायला तयार नव्हते, त्यावेळी प्रधानमंत्रीजींनी हे ठरवलं आणि कमिट केलं की आम्ही COP26चे एमिशनचे जे टार्गेट आहेत हे 2030 पर्यंत अचीव करू आणि त्याकरता क्लीन एनर्जीकडे मायग्रेशन, एनर्जी ट्रान्झिशन हे आम्ही भारतामध्ये करू। त्यावेळी अनेकांना वाटलं की प्रधानमंत्री जे सांगतायत हे शक्य नाही आहे, पण मला सांगताना आनंद वाटतो की प्रधानमंत्र्यांच्या पुढाकाराने 2030 पूर्वीच आपण ते जे काही मानकं होते, टार्गेट्स होते, ते टार्गेट्स अचीव केले आणि आज एनर्जी ट्रान्झिशनमध्ये आणि क्लीन एनर्जीमध्ये जगामध्ये भारत सर्वात वेगानं ट्रान्झिशन करणारा देश ठरतो आहे आणि विशेषतः विकसनशील अर्थव्यवस्थेत आता भारत एनर्जी ट्रान्झिशनचा लीडर झाला आहे। आणि या एनर्जी ट्रान्झिशनमध्ये निश्चितपणे सगळ्यात शाश्वत मार्ग हा भारतासारख्या देशामध्ये सोलरचा आहे।
आणि सोलरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी तयार करण्याचं काम हे भारतामध्ये सुरू झालं. विशेषतः आपल्याला कल्पना आहे की याच्यामध्ये चायनाने लीडरशिप पोझिशन मिळवली आहे. त्यामुळे सोलर मॉड्यूलमध्ये चीन बऱ्यापैकी पुढे आहे. त्या ठिकाणी वेफर्स, इनगॉट्स, मॉड्यूल हे सगळं त्या ठिकाणी आपण इम्पोर्ट करून आणि आपल्याकडे आपण एनर्जी ट्रान्झिशन करत होतो. पण याही क्षेत्रात माननीय प्रधानमंत्री महोदयांनी मोठ्या प्रमाणात जे आमचे उद्योजक आहेत या उद्योजकांना प्रोत्साहित केलं आणि आज आपल्या देशात ही कॅपॅसिटी सुरू झाली आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की ज्याचा उल्लेख हितेशभाईंनी केला. कदाचित चायनाच्या बाहेरची सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ॲट अ सिंगल प्लेस ही आता या ठिकाणी बुटीबोरीमध्ये सुरू होते आहे. 10 गीगावॅट वेफर्स आणि इनगॉट्सचं हे जे काही ही कॅपॅसिटी आहे यामुळे देशाच्या एनर्जी ट्रान्झिशनमध्ये इंडिजिनस आपल्या देशात तयार झालेल्या सोलर मॉड्यूल्सच्या माध्यमातून ट्रान्झिशन करणं हे आपल्याला पुढच्या काळामध्ये अत्यंत सोपं जाणार आहे. आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्राने देखील प्रचंड वेगाने एनर्जी ट्रान्झिशन हातामध्ये घेतलं. विशेषतः महाराष्ट्राने तयार केलेली जी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट जी वीज लागते ती सगळी वीज ही सोलरच्या माध्यमातून द्यायची याकरता वेगळी कंपनी आपण तयार केली. आणि जगातला सर्वात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलरचा प्रकल्प हा मुख्यमंत्री सौर वाहिनी प्रकल्प आपण सुरू केला. आणि त्या माध्यमातून आता 5,000 मेगावॅट वीज तयार झाली आहे. पण या वर्षाच्या शेवटापर्यंत आपण 14,000 मेगावॅट पर्यंत पोहोचू आणि संभवतः या वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रातले जेवढे शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण वीज देऊ. मी सहज कॅल्क्युलेट करत होतो 16,000 मेगावॅट थर्मल पॉवर जी आपण वापरत होतो त्या थर्मल पॉवरमुळे होणारं प्रदूषण हे जर मिटिगेट करायचं असेल तर आपल्याला किती झाडं लागतील. तर याचा अर्थातच माझ्या डोक्याला ते कॅल्क्युलेशन करता येत नसल्यामुळे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ते कॅल्क्युलेशन केलं आणि माझ्या लक्षात असं आलं की 16,000 मेगावॅट थर्मल पॉवरमुळे तयार होणारं प्रदूषण रोखण्याकरता किंवा ते मिटिगेट करण्याकरता आपल्याला 300 कोटी फुल ग्रोन झाडं लागतील. 300 कोटी म्हणजे आज एका एनर्जी ट्रान्झिशनने आपण 300 कोटी झाडं या ठिकाणी न लावता देखील त्या 300 कोटी झाडांचं पुण्य आणि पर्यावरणाला वाचवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आपण करतो. आणि म्हणूनच या सगळ्या एनर्जी ट्रान्झिशनमध्ये बरे याचा दुसरा फायदा हा देखील आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो आपण सोलरमुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की आमच्या शेतकऱ्यांना आम्ही जेव्हा वीज द्यायचो थर्मलची किंवा देतो ती आम्हाला 8 रुपयाला पडते. आता ही सोलरची वीज आम्हाला 3 रुपयाला पडते. त्यामुळे 5 रुपये आमचे युनिट मागे वाचतात. एकूण जर आपण विचार केला तर आमच्या वीज वितरण कंपनी जी आहे या कंपनीला सोलरमुळे 15,000 कोटी रुपयाची बचत प्रतिवर्षी ही या वीज खरेदीमध्ये आणि सबसिडीमध्ये होते आहे. आणि म्हणूनच आम्ही पुढच्या 5 वर्षाचे जे काही आमचे विजेचे दर आहेत 2025 ते 2030 हे आमच्या रेग्युलेटरकडनं मान्य करून घेतले. गेल्या 20 वर्षात
दरवर्षी महाराष्ट्रातले विजेचे दर हे 9% वाढायचे, 9% एव्हरी इयर. आता 2025 ते 2030 दरवर्षी 1.2% ते कमी होत जाणार आहे. म्हणजे घरगुती विजेकरता आज जो दर आहे तो 2030 साली 26% कमी असेल आणि औद्योगिक विजेकरता आज जो दर आहे तो 2030 साली 9% कमी असेल. असा जवळपास ॲव्हरेज आउट करून त्या ठिकाणी 1.2% दरवर्षी आपण विजेचे दर कमी करणार आहोत. आणि म्हणून सोलरने एक प्रकारे अशा पद्धतीनं संपूर्ण क्षेत्र रिव्होल्युशनाइज केलं आहे. आणि यासोबत आता जे काही प्रधानमंत्र्यांनी सोलर पंप्सची स्कीम आणली होती त्या स्कीममध्येही महाराष्ट्र नंबर 1 झाला आणि देशामध्ये जेवढे सोलर पंप लागले त्यापैकी 60% पंप एकट्या महाराष्ट्रामध्ये आम्ही लावले. आणि मला सांगताना आनंद वाटतो की एका महिन्यामध्ये सर्वाधिक सोलर पंप लावायचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली. अशा पद्धतीनं मोठं एनर्जी ट्रान्झिशन आम्ही करतो. एकीकडे सोलर आहे, दुसरीकडे विंड आहे, तिसरीकडे पंप स्टोरेजची आतापर्यंत 78,000 मेगावॅट आम्ही एमओयूज केले आहेत आणि 10,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात ग्रीड स्टॅबिलायझेशन करता जे काही वीज आपल्याला लागेल ती केवळ महाराष्ट्राची ग्रीड नाही, नॅशनल ग्रीड स्टॅबिलाइज करायची कॅपॅसिटी देखील महाराष्ट्रामध्ये तयार होते. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा या नवीन नवभारताच्या जे काही ऊर्जा शाश्वत धोरणामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही सोलरची आहे. आणि त्या सोलरचं मॉड्यूल तयार करण्याकरता जे आम्हाला इम्पोर्ट करावं लागायचं या ठिकाणी इनगॉट्स आणि वेफर्स त्याचं निर्मिती ही या ठिकाणी आपण करणार आहात. त्यामुळे आत्मनिर्भर भारतला डेडिकेटेड अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट या ठिकाणी आपण सुरू करतात. म्हणून आपल्याला मी अतिशय मनापासून आपलं अभिनंदन करतो. आणि जसं आपण सांगितलं लोक अनेक वेळा डावोसवर टीका करतात. मी टीकेला उत्तर हे कामातनं देत असतो. आणि आज मी 3 भूमिपूजनं केली. ही तिन्ही भूमिपूजनं पाथ ब्रेकिंग भूमिपूजन आहेत. पहिलं भूमिपूजन मी न्यू एरा क्लिनटेकचं केलं. देशामध्ये 7 कोल गॅसिफिकेशनचे प्रोजेक्ट मंजूर झाले, त्यातले 4 हे महाराष्ट्रात विदर्भात मंजूर झाले आहेत. आणि त्यातला पहिले 2 प्रोजेक्टचं आज आम्ही भूमिपूजन केलंय, ज्याच्यामध्ये न्यू एरा क्लिनटेक कोल गॅसिफिकेशनच्या माध्यमातून केमिकल्स आणि कार्बन कॅप्चर करणार आहे. त्याच्यानंतर दुसरं जे केलं ते त्या ठिकाणी आपण जे कंपनीचं नाव माझ्या एकदम लक्षात नाही, ग्रेटा एनर्जीचं केलं. ग्रेटा एनर्जीमध्ये त्या ठिकाणी आपण कोल गॅसिफिकेशनच्या माध्यमातून ग्रीन स्टील तयार करणार आहोत. आणि जगातल्या ग्रीन स्टीलच्या मार्केटमध्ये वन ऑफ द प्युरेस्ट अशा पद्धतीचं ग्रीन स्टील हे त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि तिसरा हा जो वारीचा प्रोजेक्ट आहे, हे तिन्ही प्रोजेक्ट डावोसमध्ये संकल्पित केलेले आणि आता प्रत्यक्षात येत आहेत. आणि तिन्ही प्रोजेक्ट न्यू एज टेक्नॉलॉजीचे आहेत. तिन्ही प्रोजेक्ट हे भारताला एका नवीन लीगमध्ये नेणारे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आज एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आणि जसं मगाशी हितेशभाईंनी सांगितलं की जशी जशी जागा मिळेल आम्ही एक्सपान्शन करत जाऊ. आम्ही आमचं जे काही गुंतवणूक आहे, कारण त्याने 30,000 कोटी रुपये गुंतवायचे ठरवलेले आहेत. त्यामुळे हितेशभाई तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. जोपर्यंत 30,000 कोटी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुमचं डोकंही खात राहू आणि तुमचे कामही वेळेत करत राहू आणि वेगाने करत राहू, हा तुम्हाला विश्वास देतो. आपण आमची टीम बघितली आहे. आमचे इंडस्ट्री सेक्रेटरी असतील, आमची MIDCच्या सीओची टीम असेल, माझ्या ऑफिसमधनं कौस्तुभ असतील किंवा आपली इथली लोकल नागपूर जिल्ह्याची टीम असेल, आमची सगळी टीम ही बिझनेस ओरिएंटेड टीम आहे.
इथे कोणालाही कुठली गोष्ट थांबवून ठेवण्यात इंटरेस्ट नाही. वेगानं काम करायचं हाच आमच्या संपूर्ण कार्याचा मंत्र आहे. कारण महाराष्ट्राला आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे न्यायचं आहे. मी आत्ताच बजेटमध्ये सांगितलं की जगामध्ये महाराष्ट्र जर देश असता तर जगातली 30वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था 30th महाराष्ट्र राहिला असता. अनेक देशांना महाराष्ट्राने मागे टाकलेला आहे आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात आपण UAE आणि सिंगापूरला देखील मागे टाकू अशा अर्थव्यवस्थेचा विस्तार हा महाराष्ट्राचा चाललेला आहे. आणि या विस्तारामध्ये आपल्या या फॅसिलिटीचं एक अत्यंत मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. आणि म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः तुम्ही जन्मभूमी कर्मभूमी ही लक्षात ठेवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला पुन्हा आश्वस्त करतो या जर्नीमध्ये जिथे अडचण येईल ती अडचण दूर करण्याचं काम आपण करू आणि याला अधिक चांगलं कसं करता येईल हा प्रयत्न आपण करू. आपले खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.